आज आहे संकष्टी चतुर्थीचा उपवास, त्याच्यामुळे ना सकाळी साबुदाणे भिजत घातले. पण मी आज वेगळ्या प्रकारची उपवासाची खिचडी बनवणार आहे, ती तुम्ही नक्की बघा. मग लगेच भाकरी वगैरे करून घेतल्या. मसाल्याचा डबा घासायचा होता, तो रिकामा करून घेतला. डबे रिकामे झाले होते, त्यात एक एक करून सगळं सामान वगैरे मी भरून घेतलं. मग लगेचच बेसिनमध्ये पडलेली भांडी पण मी लगेच घासून घेतली. म्हटलं चतुर्थी आहे तर किचनचा ओटा पण छान धुवून घ्यावा. कारण आपण नॉनव्हेज वगैरे बनवलेलं असतं आणि त्याचा वास सुद्धा राहिलेला असतो. त्यामुळे मी त्याला स्वच्छ धुवून घेतलं. पण आणि लगेचच घर सुद्धा झाडून स्वच्छ केलं. मग थोडे वेफर्स खाऊन घ्यावं म्हटलं तर बेडरूम मध्ये गेले तर हा पसारा असा पडलेला होता. मग आधी तो पसारा आवरून घेतला आणि मग थोडं खाऊन घेतलं. मग छान आंघोळ करून घेतली आणि लगेच किचनकडे निघाले. कारण मला बनवायची होती उपवासाची खिचडी. तर पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेतले. हा असा बटाटा कापून घ्यायचा. असा आपण भाजीसाठी बारीक कापतो तसा. मग शेंगदाणे मिक्सरला लावून बारीक केले. मग कढईत तेल टाकलं, मिरची टाकली आणि बटाटा टाकला. बटाट्याला थोडे शिजून दिलं. शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणे एकत्र करून घेतले आणि बटाटा नॉर्मल शिजला की त्यात हे मिश्रण घालून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. 5 मिनिटं शिजवून घ्यायचं की छान खिचडी बनते आणि दही सोबत ती इतकी छान लागते ना की तिची मजाच काही वेगळी असते. आणि मग छानपैकी ना आम्ही दोघींनी खाऊन घेतली खिचडी. इतकी छान झाली होती ना की खरंच तुम्ही पण बनवा, खूप छान होते. चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता पुरतं बाय बाय.